हे 5 प्रोडक्ट यूज करून मी तुम्हाला माझा मेकअप शेअर करणार आहे. हाय, मी गायत्री, तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तर कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर आजचा जो ब्लॉग आहे ना, तर ते तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल की आजचा ब्लॉग आहे हा मेकअप बेस्ड आहे. तर येस, तुम्हाला मी 5 प्रोडक्ट यूज करून मेकअप कसा करायचा, किंवा तुम्हाला कॉलेजला जायचं असेल किंवा फंक्शनला, छोट्या मोठ्या फंक्शनला जायचं असेल तर तुम्ही कसं तयार होऊन जाणार, कसं रेडी होऊन जाणार, तर फक्त 5च प्रोडक्टमध्ये मी तुम्हाला छान असा मेकअप तयार करून देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे 5 प्रोडक्ट यूज करून मी तुम्हाला माझा मेकअप शेअर करणार आहे. तर मेकअप कसा करायचा, कोणते कोणते प्रोडक्ट यूज करायचे, कोणत्या कोणत्या गोष्टी अप्लाय करायच्या, कधी अप्लाय करायच्या, कसे यूज करायचे, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघा. चला तर आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी ना मी माझ्या फेसला आहे ना मॉइश्चरायझर यूज करून घेतलं आहे. तुम्ही कोणतंही मॉइश्चरायझर यूज करू शकतात, आपल्याला म्हणजे आपले डेली यूजमध्ये जे असेल ते, किंवा असं कोणतंही मॉइश्चरायझर यूज करू शकतात. तर मी जे पिलग्रीमचं मॉइश्चरायझर यूज करते माझ्या स्किन केअर प्रोडक्टमध्ये तेच आहे, तर मी तेच यूज करते. मी ते मॉइश्चरायझर लावून घेतलेलं आहे. आणि सगळ्यात पहिले मी यूज करणार आहे फेसेस करणाऱ्याची ही स्ट्रोब क्रीम यूज करणार आहे. तर ही रोज गोल्ड शेडमध्ये आहे. तर याने काय होतं ना, तर मी तुम्हाला यूज करूनच दाखवते. हे एवढंसं मी घेतलं आहे आणि हे थोडंसं म्हणजे रफ करून घ्यायचं. आणि तर हे ना असं छान असं पसरवून घ्यायचं, छान स्प्रेड करून घ्यायचं. नंतर ना मी एक फेसेस कॅनडाचीच एक स्ट्रोब क्रीम आहे, म्हणजे सीसी क्रीम, तर ते मी यूज करणार आहे. तर तुम्हाला मी दाखवते कसं यूज करायचं ते. म्हणजे त्याचे पण छोट्याशा क्वांटिटीमध्येच ते घ्यायचं आहे. त्याला पण असं हे करायचं आणि एक असे डॉट डॉट याच्यामध्ये जिथं आपल्याला हायलाईट गोष्टी दिसतील ना, तर त्या ठिकाणीच हे डॉट असे ठेवायचे. सीसी क्रीम आहे ना, तर ही आपण अशी ब्लेंड वगैरे, म्हणजे ब्लेंडर येतं तर त्या ब्लेंडरने पण आपण ब्लेंड करू शकतो. पण मी तोही यूज करणार नाही आहे. मी फक्त एक असं स्प्रेड करणार आहे. त्याने सुद्धा आपल्याला एकदम छान असा फरक जाणवतो. म्हणजे आपण ब्लेंड केलं तरीही चालेल, ब्लेंड नाही पण केलं तरी पण ही एकदम अशी छान अशी अप्लाय होते. क्रीम आहे ना, तर ती अप्लाय करून झालेली आहे. तर याला फिक्स करण्यासाठी आपण लूज पावडरचा यूज करणार आहे. तर मी ब्ल्यू हेवनची लूज पावडर ही यूज करते. तर मला मी यूज करून दाखवते. आणि हे बघा, बनाना पावडर पण यूज करू शकता तुम्ही. आणि ही एक ब्ल्यू हेवनची लूज पावडर आहे, ती पण तुम्ही यूज करू शकता. ॲमेझॉनवर खूप कमी प्राईजमध्ये तुम्हाला भेटून जाईल. जर तुम्हाला या सगळ्या प्रोडक्टची लिंक हवी असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, तर मी तुम्हाला लिंक देऊन देईल. तर ही जी पावडर आहे ना, आणि हा ब्रश अगदी असं टॅप करायचं आहे आणि तिथंच थोडंसं असा आणि आपलं असं अप्लाय करायचं. खूप प्रमाणात अप्लाय नाही करायचं आहे, कारण की ही जी पावडर आहे ना, ही इझिली स्प्रेड होऊन जाते पूर्ण ठिकाणी. तर तुम्हाला असं म्हणजे फक्त आपला जो क्रीम आहे ही फिक्स्ड होण्यासाठी ती आपल्याला लावायची आहे. त्या एकदम व्यवस्थित असं पावडर पण अप्लाय झालेलं आहे. प्रोडक्ट आहे ते असे आहे की ते कोणत्या पण स्किन टोनमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. ते ॲटोमॅटिकली त्या स्किन टोनमध्ये मॅच होऊन जातात. लायनर यूज करणार आहे, बट हे तर मला आरशात बघूनच यूज करावं लागेल, तर मी ते करू. बघू शकता मी छान असा आयलायनर अप्लाय केलेला आहे. सगळ्यांची फेवरेट म्हणजे लिपस्टिक, तर मी तीच आता यूज करणार आहे. तर हा शेड जर तुम्हाला हवा असेल ना, तर मला कमेंट करा.
5 प्रोडक्ट आहे, तर याच्यामध्ये आपला पूर्ण मेकअप हा रेडी झालेला आहे. याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहे अशा आपण ॲड करू शकतो, पण कॉलेजला किंवा छोट्या मोठ्या फंक्शनला, बड्डेला, दूरच्या लग्नासाठी जर आपल्याला असं जायचं असेल तर एवढा मेकअप पण पुरेसा आहे. आणि छान असं आता मी फायनल लुक माझं दाखवते. हा आहे माझा फायनल लुक. तर मी छान असा शरारा वेअर केलेला आहे. तर मला इकडे बड्डे पार्टीला जायचं होतं म्हणून मी हा ड्रेस घातला. तर छोटा मोठा बड्डे म्हणा किंवा कॉलेजला सुद्धा काही फंक्शन असेल वगैरे, छोटं मोठं काही पण फंक्शन असेल तर हा मेकअप आपण करून जाऊ शकतो. तर तुम्हाला जर ह्या प्रोडक्टचे लिंक हवे असतील तर प्लीज मला कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.